महाराष्ट्रातल्या तिकीट वाटपावर जी चर्चा सुरू आहे त्या संदर्भामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना आठवत असेल की 8 दिवसापूर्वी आदरणीय किरण भाई यांनी एक ट्विट केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी मी माझ्या उमेदवारीवरनं माघार घेतोय, मी थांबतोय आणि त्याच्यानंतर भाजपाच्याच एका नेत्यांनी या संदर्भातला निर्णय थोडे दिवसांनी घ्यावा अशा पद्धतीची विनंती केल्यामुळं या सगळ्या संदर्भात काल संध्याकाळपर्यंत चर्चा सुरू होती आणि काल रात्रीमध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्याच्या पार्श्वभूमीवर आजची ही पत्रकार परिषद आहे। आपल्याला आठवत असेल की मी देखील 4 दिवसापूर्वी देवेंद्रजींची भेट घेतलेली होती आणि देवेंद्रजींना विनंती केली होती की रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा ही धनुष्यबाणाला मिळावी, कारण शेवटी धनुष्यबाण अतिशय मोठ्या पद्धतीने तिथल्या लोकांना माहिती आहे आणि शिवसेनेच्या वतीनं आमचे एकच उमेदवार किरण भैयांच्या रूपानं होते हे देखील मी देवेंद्रजींना सांगितलं होतं आणि सगळं स्टॅटिस्टिक देखील देवेंद्रजींसमोर ठेवलेलं होतं। त्याच्यानंतर स्वतः मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो, मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भामध्ये चर्चा केलेली होती आणि काल रात्री पुन्हा एकदा देवेंद्रजींशी भैयांची चर्चा झाली, माझ्याशी चर्चा झाली, एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा झाली, अमित शाह साहेबांची चर्चा झाली आणि या चर्चेनंतर एक निर्णयाप्रत आम्ही आलो की ज्या पद्धतीनं तिकीट वाटपावर चर्चा सुरू आहे आणि तिकीट वाटपावर चर्चा सुरू असताना उद्या फॉर्म भरायची वेळ आलेली आहे 19 तारखेला आणि 19 तारखेला फॉर्म भरत असताना देखील अजून महायुतीचा आमचा रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार जाहीर झालेला नाही आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये फार मोठं संभ्रम आहे आणि म्हणून स्वतः काल ज्या बैठका झाल्या त्या बैठकांनंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांना या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही त्रास होऊ नये, देवेंद्रजींना देखील त्रास होऊ नये म्हणून स्वतः किरण भैयांनी एक निर्णय घेतला की नारायण राणे साहेबांना उमेदवारी जर जाहीर झाली तरी देखील शिवसेना म्हणून आम्ही प्रामाणिकपणानं काम करू अशी भूमिका आम्ही काल रात्री घेतली। त्याच्यानंतर आमची सगळ्या कुटुंबाची देखील चर्चा झाली, कुटुंबानं देखील असा निर्णय घेतला की नारायण राणे साहेब हे सिनियर आहेत, राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत आणि काही काळ जरी थांबावा लागला तरी थांबण्याची भूमिका, त्यांना जर तिकीट जाहीर झालं तर ही मानसिकता आम्ही बनवलेली आहे आणि त्या अनुषंगानंच या पत्रकार परिषदेचं आयोजन मी स्वतः भैया आणि आमचे रत्नागिरीचे देखील पदाधिकारी सुदेश मयेकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून जरी आम्ही काही काळ थांबण्याचा निर्णय घेतलेला असला तरी देखील उद्या फॉर्म भरताना देखील आम्ही पूर्ण ताकदीनं नारायणराव राणेंबरोबर राहू। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।